अखेर कर्जमाफीची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे। राज्याचे सहकार मंत्री यांच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजेच पहिल्या यादीमध्ये कोणकोणते शेतकरी पात्र आहेत, याचबरोबर ही यादी कशा पद्धतीने असणार आहे या संदर्भातील व्यवस्थित माहिती सहकार मंत्र्यांच्या माध्यमातून जी देण्यात आली आहे ती माहिती व्यवस्थित आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आज शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी, शेतकरी कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी आज राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आली आहे। 40,980 कोटी रुपयांची तरतूद। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 शेतकऱ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी राज्य सरकारांचा हा मोठा निर्णय। आज स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त प्रातिनिधिक स्वरूपात 7 जिल्ह्यातील 553 पात्र लाभार्थ्यांची पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे। आज अजितदादा पवार यांची जयंती, या जयंतीनिमित्तच ही पहिली यादी प्रकाशित करण्यात आली आहे। काल एक आपण या संदर्भात व्हिडिओ घेतलेला होता, पहिली यादी आज येणार आहे म्हणून, तर पहिली यादी आज प्रकाशित करण्यात आली आहे। परंतु काही लाभार्थी चुकीची माहिती तुम्ही देताय असं कमेंट केलेलं होतं, परंतु ही माहिती आता तुमच्या डोळ्यासमोर आहे। पहिली यादी प्रकाशित झालेली आहे। अमरावती जिल्हा बँकेमध्ये 58 शेतकरी पात्र आहेत। लातूर जिल्हा बँकेमध्ये 133 शेतकरी, नागपूर जिल्हा बँकेसाठी 16 शेतकरी, पुणे जिल्हा बँकेसाठी 85 शेतकरी पात्र, सातारा जिल्हा बँकेसाठी 38 शेतकरी पात्र, ठाणे जिल्हा बँकेसाठी 182 शेतकरी पात्र, असे एकूण 553 लाभार्थी पहिल्या यादीसाठी 7 जिल्ह्यामधून पात्र आहेत। ही फक्त पहिली यादी आहे। यानंतर दुसरी, तिसरी खूप मोठ्या प्रमाणामध्ये यादीमध्ये लाभार्थी येणार आहेत। या यादीमध्ये ज्या लाभार्थ्यांचे नावे येतील अशा लाभार्थ्यांना ई-केवायसी करावी लागणार आहे। यासाठी एक विशिष्ट नंबर येईल, त्यानंतरच तुम्हाला केवायसी करता येणार आहे। आता तुम्हाला यादी कोणत्या ठिकाणी पाहण्यासाठी मिळेल या संदर्भात जर माहिती पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की चॅनलला सबस्क्राइब करा किंवा फेसबुक पेजला फॉलो करा आणि कमेंटमध्ये लिंक म्हणून टाका। त्या ठिकाणी तुम्हाला मी थेट लिंक टाकेन आणि त्यावरून तुम्ही पाहू शकाल। आता बघा, यानंतर पहिल्या यादीत कर्जमाफी जी आहे 2,99,37,540 रुपयांची करण्यात आली आहे। किती लाभार्थ्यासाठी? 553 लाभार्थ्यासाठी। आता संपूर्ण कर्जमाफीचा जो तपशील आहे, महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेचा लाभ घेतलेल्या 12 लाख शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयापर्यंतचे कर्ज माफ केले जाईल। यासाठी 36,585 कोटी आणि 4,985 कोटी असे एकूण 40,980 कोटी रुपयांची तरतूद यासाठी करण्यात आली आहे। स्पष्टपणे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, शेतकऱ्यांच्या पाठीशी महाराष्ट्र शासन, कर्जमुक्ती शेतकरी समृद्ध महाराष्ट्र असा या ठिकाणी टॅगलाईन सुद्धा देण्यात आलेला आहे। आज शेतकऱ्यांसाठी हा एक दिलासा देणारा अपडेट। जर पहिल्या यादीमध्ये तुमचं नाव आलेलं नसेल तर काळजी करू नका, दुसरी, तिसरी यादी अशा पद्धतीने येणार आहे। ही फक्त डेमो यादी आहे, पहिली यादी आहे। यामध्ये फक्त काही लाभार्थ्यांचे नावे आलेले आहेत। यानंतर मोठी यादी येणार आहे दुसरी, त्यामध्ये तुमचं नाव असू शकतो। हा एक दिलासा देणारा अपडेट आहे। अशाच अचूक अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। धन्यवाद, पुन्हा भेटूया, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।